ओके. नमस्कार. आज आपल्या युवा प्रशिक्षणार्थी महामोर्चांचा हबपत तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा आपला दुसरा दिवस उजळलेला आहे. तर माझं नाव मी तुमच्या सर्वांच्या परिचयाचाच आहे. माझं नाव नितीन अशोक गोटे, वाशिम जिल्हा. तर मी जे आता तुम्हाला 2 मिनिटं किंवा 1 मिनिट जे मी तुम्हाला बोलत आहे, तर मला हे आवर्जून असं माझ्या मनातून तुम्हाला असं बोला वाटत आहे म्हणून मी तुम्हाला बोलत आहे. या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना की जे काही आपले युवा प्रशिक्षणार्थी अर्ध्या मधात आलेले आहेत किंवा निघालेले आहेत, तर त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी डायरेक्टली आझाद मैदान मुंबई येथे त्यांनी जावं, इकडे न येता. आणि जे काही घरी आहेत आता सध्या, जे मला लाईव्ह बघत आहेत आता दोन्ही डोळ्यांनी हातात मोबाईल घेऊन आरामशीर लगे पलंगावर गादी टाकून जे काही मला बघत आहेत, तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला वारंवार आम्ही सांगाल का आम्ही काही म्हणजे असे इथं काही रिकामे नाहीये, पण मी तुम्हाला सांगा वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या हक्काच्या भाकरीसाठी तुम्ही इथं यावा. कारण की उद्या तुम्हाला कोणी विचारणार नाही, उद्या तुम्हाला आयतं ताट तुम्हाला कोणी देणार नाही. त्यामुळे आलेल्या संधीचं तुम्ही सोनं करा. आणि जे काही युवा प्रशिक्षणार्थी घरी आहेत आता सध्याच्या परिस्थितीला, तर त्यांना ह्या ज्या काही महिला दिसत आहेत माझ्या बंधू भगिनी, त्या गडचिरोलीहून आलेल्या आहेत. तुम्ही यांना बघू शकता. मागासलेला जिल्हा, नक्षलवादी एरिया म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे आपल्या महाराष्ट्रात, तर तिथून या महिला आलेल्या आहेत. आणि याच्या अगोदर जे तुम्ही उदाहरण बघितलं की त्या छोट्या छोट्या 2 लहान अपत्यांना घेऊन ती महिला इथे पायी दिंडी चालत आहेत. इथं मी चालत आहे, त्या चालत आहेत. तर हा म्हणजे एक या गोष्टीची तुम्हाला काहीतरी एक शरम, लाज, लज्जा ही वाटली पाहिजे. आणि तुम्ही आज ताबडतोब जर तुम्हाला माझ्या बोलण्याचा जर थोडासा जरी किंचित तुमच्या मनावर आघात झाला, तर माझ्या स्वार्थासाठी नाहीये, तुमच्या हक्काच्या स्वार्थासाठी तुम्ही आजच घरून निघा. आणि डायरेक्ट आम्ही तुम्हाला जे काही आमच्या पायी मोर्चाचं दिंडीचं जे काही लोकेशन आहे, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला लोकेशन तुम्हाला टाकलं जाईल आणि तुम्ही आपल्या दिंडीला जॉईन व्हा. कारण की एकीचं बळ हे कधी जास्त हे लक्षात आणून द्या. कारण की शासनाला त्याशिवाय जाग येणार नाही. तर हे तुम्ही या कानातून ऐकून त्या कानातून जाऊ देऊ नका. फिट्ट इथं डोक्यात बसू द्या आणि काहीतरी वाटू द्या.